तर गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. कधी काही लोक आपल्यापासून दूर जातात, कधी आपली परिस्थिती बदलते, कधी आपण स्वतःच आपल्या स्वप्नापासून दूर जातो. पण एक गोष्ट आपल्या हातात असते, पुन्हा सुरुवात करायची. आणि आज मी तीच सुरुवात करतोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. 60 दिवस झाले आपण व्लॉग केला नाही. आज पुन्हा कॅमेरा हातात घेतोय. कुठे गेलो, काय झालं हे आज मी सगळं सांगणार नाही, पण एवढं नक्की आहे, सध्या माझे दिवस थोडे कठीण चालले आहेत गाईज. पैसे नाहीयेत, रुटीन बिघडले, बॉडीची पूर्ण कंडिशन खराब झाली, आधी सारखा नाहीये. आधी थोडा होतो तरी नॉर्मल, पण आता पूर्ण बॉडी खराब झाली आहे गाईज. आणि इथूनच मला पुन्हा सुरुवात करायची आहे. तर गाईज सध्या माझी लाईफ खूप सिंपल आहे. काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, कधी पैसे कमी पडतात तर कधी वेळ मिळत नाही. आणि गाईज याच सगळ्यात माझं युट्यूब चॅनल कुठेतरी मागे राहिले. तर गाईज मी आज तुम्हाला खोटं काही सांगणार नाही. माझ्याकडे मोठी टीम नाही, माझ्याकडे मोठा कॅमेरा नाही, आणि माझ्याकडे कोणता मोठा सेटअप नाही. माझ्याकडे एकच फोन आहे, तो पण मी कष्ट करून घेतलाय, म्हणजे थोडे थोडे पैसे कमवून सेव्हिंग करून, म्हणजे हप्त्यावर घेतलाय तो, पण त्याचे पण अजून हप्ते चालले. अजून माझी युट्यूबची ग्रोथ झाली नाही. तर गाईज आज व्हिडिओ केली तर असं ठरवतो मी की रोज व्हिडिओ करायचे, रोज आपल्याला ब्लॉग करायचे, रोज एडिटिंग. तर तसं होत नाही. लाईफ मध्ये माझ्या काही ना काही प्रॉब्लेम येतेच, जेणेकरून मी व्हिडिओ बनवायचं बंद करतो. 10-15 दिवस गायब, महिनाभर गायब, असे माझे कंटिन्यू व्हिडिओ ब्लॉग युट्यूबला येत नाहीत. काय असे प्रॉब्लेम घरात चालू असतात, कारण सगळ्यात मोठा मीच आहे घरात. मला घरची जबाबदारी वगैरे बघायला लागते. त्यातून पण मी टाइम काढून असं ठरवतो, आता मला कंटिन्यू ब्लॉग करायचे, कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचे. पण ते होत नाहीत, तरी पण मी सारखं ट्राय करत राहतो. पुन्हा तेच ब्लॉग पण काढाय एकच जण आहे, युवराज, तो पण आता काढतोय बघा, बाकी कोण येत नाही. तरी काम करतो, जॉब करतो, प्लस घरी पण बघायला लागतं. पैसे सेव्हिंग थोडे करून काही ना काहीतरी आपल्या व्हिडिओसाठी गरजेला, म्हणजे आता कॅमेराची गरज होती म्हणून पहिला फोन घेतला, आता माईकची गरज होती म्हणून आता माईक वगैरे आला आपल्याकडे, तर स्टँडअप वगैरे हळूहळू सगळं घेणार आहे गाईज आपण. आणि गाईज तो युवराज पण इतका हे आहे ना, त्याला पण सारखं चल व्हिडिओ काढाय. एकदा म्हटलं नाही युवराज आपल्याला व्हिडिओ काढायचे, तो व्हिडिओ काढा येत नाही. तो 10 वेळा बोलले, तो एकदा व्हिडिओ काढा येतो. आणि त्याला आता आपण काय बोललो ना, जर आपण म्हंटलो व्हिडिओ काढायचं नाही तर बोलणार नाही, म्हणतो नाही जा नको बोलू. त्याला लाडी गुडी लावून कसं तरी आपल्याला घ्यायला लागतंय राऊंडात, त्याशिवाय ते येत नाही गाईज. चापटीन. आणि गाईज माझ्याकडे दिवसभर ब्लॉग करायला वेळ नसतो, काम करावं लागतं, थकवा येतो, कधी मन म्हणतं आज राहू दे. आपल्याकडे वेळ नसतो असं नाही, आपण वेळ काढत नाही. नवीन कुठली गोष्ट करायला गेलो ना, आपण आळशी होऊन जातो. त्यामुळे आळशी व्हायचं ना अजिबात. स्वतःलाच म्हणायचा नाही तू करू शकतो, आणि करून दाखवायचं गाईज. म्हणून आता मी माझ्या छोट्या वेळेत माझं युट्यूब चॅनल वर घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. रोज व्हिडिओ टाकू, रोज नाही झालं तरी 2 दिवसात एक व्हिडिओ तरी पडली पाहिजे, हा प्रयत्न करणार आहे. तर गाईज कदाचित काही लोक म्हणतील यातून काय होणार आहे, कदाचित माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतील, व्हिडिओ पळणार नाही, एखादी व्हिडिओ पळेल, एखादी व्हिडिओ पळणार नाही. पण गाईज आता मला भीती नाही, आता मी व्ह्यूज साठी काम करत नाही, आता मला माझी स्वप्न पुन्हा जगवण्याचं काम करतोय मी. कदाचित तुमच्यापैकी कोणाची लाईफ परफेक्ट नसेल, तुम्ही कुठेतरी थांबला असाल, तुमच्यापैकी कोणाच तरी अर्धवट ड्रीम राहिला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा गाईज, सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ नसते. तुम्ही कुठं असाल तिथूनच तुम्हाला सुरुवात करायची. कोणत्याही परिस्थितीत असला तिथूनच सुरुवात करा. छोटी सुरुवात करा गाईज, पण सुरुवात करा. तर गाईज इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जितकं जास्तीत जास्त तुमच्याकडनं होईल तितकं व्हायरल करा. आपल्या मित्राला पाठवा, फॅमिली ग्रुपला वगैरे. ह्यात काही शिवी वगैरे नाही, एकदम नॉर्मल ब्लॉग आहे. आणि माझा हा म्हणजे पर्सनल ब्लॉग आहे. 60 दिवस मी गायब होतो, त्यामुळे हा ब्लॉग केलाय मी. 60 दिवसानंतर मी पटरीवर येतोय. मला पुन्हा माझी लाईफ जशी मी आधी ठरवली होती तशीच करायची. म्हणजे कितीही काय लाईफ आपली वर खाली झाली, किती आपण ट्रॅकवरनं खाली उतरलो, तर आपण परत ट्रॅकवर यायचं गाईज, थांबायचं नाही अजिबात. तर गाईज भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है।